आज मी तुम्हाला अशी एक डिश दाखवणार आहे ना, की मी एकदा कोल्हापूरवरून येताना ना एका ढाब्यावर खाल्ली होती. इतकी भन्नाट चवीची होती ना शेवगा मसाला. थेट मी त्या मालकालाच विचारली, कशी असते ती केली तुम्ही म्हणजे ती डिश. त्यांनी मला रेसिपी सांगितली आणि तशीच मी घरी येऊन केली. इतकी भन्नाट, थोडेफार माझे थोडेसे वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. पण खरंच अप्रतिम आणि एकदम चविष्ट अशी भन्नाट चवीची मी ती डिश बनवली होती आणि घरच्यांना खूप आवडली. तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कुठल्याही क्षणी माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर प्लीज कृपा करून एक लाईक करा आणि छान कमेंट पण करत जा हो, म्हणजे मला थोडं मोटिवेशन मिळतं चांगले चांगले व्हिडिओ आणायला. तर शेवगा, चला आता मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करते. तर मी शेवगा घेतला होता, कट केला होता. तर शेवग्याचे बघा असे पहिले सगळी साल काढून घ्यायची. ती साल जर नाही काढली ना शेवगा खूप कडक राहतो, लवकर शिजला जात नाही आणि थोडीशी ना शेवग्याची भाजी पण अशी कडवट लागते. त्यासाठी ना शेवग्याची सगळी साल काढून घ्या स्वच्छ आणि त्याला एकदा धुवून घ्या. कुठलीही भाजी स्वच्छ पहिलं धुवूनच घ्यायची. तर मी साल काढल्यानंतर धुवून घेतली आहे स्वच्छ, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी टाकायचं आहे. तर मी तांब्या घेतला होता पण 1 ग्लासभरच पाणी होतं त्याच्यामध्ये. ते टाकून घेतलं छोट्या पातेल्यात. शेवगा टाकला होता. जास्त भांडी काही घाण करायची नाही, छोटंसंच पातेल्यामध्ये मी शिजवणार आहे. त्यात चवीपुरतं मीठ टाकलं आहे, थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा आणि अर्धा पळी तेल टाकलेलं आहे, कारण की मस्त शिजताना शेवग्याला पण चव यावं म्हणून त्यासाठी. आता गॅस पेटून शेवगा मिसळायला टाकलेला आहे. तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. तर मसाला करण्यासाठी एक मस्त असा पॅन ठेवलेला आहे, मस्त काळसर, आणि त्याच्यावर एक कांदा कापून घेतलेला आहे साल काढून छान. पाहिजे तसा आकारात कुठल्याही कापाक तळायचाच आहे आपल्याला तो. तर कांदा टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धी पळी. नंतर कांदा थोडासा लालसर झाला ना, जास्त नाही, थोडासा लालसर झाला ना की लगेच हे फुटाणे टाकायचे आहेत. काळे फुटाणे असतात ना ते टाकले आहेत. जर तुमच्याकडं काळे फुटाणे नसेल तर तुम्ही पांढरी डाळही टाकू शकता, कारण की आपल्याला शेवग्याला मस्त असं क्रीमी स्ट्रेक्चर आणायचं आहे त्यासाठी, म्हणजे मस्त असं मऊसूत मसाला होण्यासाठी काळे फुटाणे घेतल्याने घट्टसरपणा येतो त्याला, त्यासाठी. नंतर थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. 2 लवंग घेतले होते, 4 काळी मिरी, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि असेच घेतलेत आणि थोडेसे धने टाकलेले आहेत. तर धने आणि खसखस हे टाकून मस्त असे भाजून घ्यायचे आहेत चांगलं. तर धने काही जास्त घेतलं नव्हतं, 1च चमचा घेतला होता आणि थोडीशी खसखस शेवटला टाका, नाहीतर करपून जाईन. पहिल्यांदा टाकलं तर शेवटला टाकून तळून घ्यायचं आहे. आता हा तळलेला मसाला, कोथिंबीर, अद्रक, ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याची अप्रतिम चव लागते, त्यासाठी ओलं घ्या. आणि जर तुम्ही सुक्कं घेतला खोबरं तर कांद्यासोबतच त्याला थोडंसं तळून घ्या. आणि लसणाचे 1-2 गट्टे घेतलेले आहेत सोलून छान. कोथिंबीर घेतली आहे मुठभर आणि सगळे मसाले मिक्स करायचे आणि छान असं सरसरीत पाणी टाकून थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे. आता कढई ठेवली होती तापायला, त्यात थोडंसं 1-1.5 पळी तेल टाकलं. हे बघा डबल झालेलं आहे माझ्याकडनं एडिटिंग करताना. तर मी कढई घेतली, तापवली, नंतर तेल टाकलं 1.5 पळी आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकलेली आहे. जिरी चांगली फुलली की लगेच आपल्या कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्त्यानंतर फोडणीतच आपल्याला कोथिंबीर टाकायची, त्यामुळं ना भाजीला खूप छान कलर येतो. घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे, थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे. घरगुती लाल तिखट तुम्हाला आवडेल तसं टाका, आवडीनुसार, जेवढं तुमच्या घरात तिखट खातात तेवढं. थोडंसं धने पावडर टाकलेलं आहे अर्धा चमचा. नंतर हे वाटलेलं वाटण सगळं टाकायचं आहे आणि छान त्याला फिरवून घ्यायचं आहे. आता पांढरंच असन, पण जसं ते ताट झाकून शिजवताल ना तुम्ही, तसं मस्त असं लालसर कलर येतो भाजीला आपल्या चटणीचा. तर पाहू शकता मस्त मी झाकण लावून शिजवून घेतलेलं आहे एकदम मस्त. असं मसाला ताट झाकूनच शिजवून घ्यायचा. खूप छान मस्त तेल सुटतं मसाल्यांना. त्यानंतर शेवग्याचं पाणी टाकलं आहे शिजवलेलं थोडंसं, खूप घट्ट झालं होतं म्हणून. त्यानंतर पुन्हा एकदा ताट लावून शिजवून घ्यायचा आहे मसाला. पाहू शकता इतकी भारी मस्त तर्री आलेली आहे आणि भाजीला पण खूप छान चव लागते. शेवगे आपले शिजले होते त्यामुळं. तर नंतर शेवगा कमीत कमी 15 मिनटं शिजवून घ्यायचा आहे फास्ट गॅसवर. आणि छान मस्त शेवगे शिजले होते आणि तेच पाणी मी थोडं थोडं टाकत मसालाही तळून घेतलेला आहे. त्यानंतर मसाला छान त्याला तेल बिल सुटल्यानंतर आपले शेवगा टाकून घेतलेला आहे शिजलेला. आता मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही सूप म्हणूनही पिऊ शकता किंवा त्याची थोडंसं
फोडणी देऊन त्याला मस्त रस्साही करू शकता. जर तुम्हाला बघा कितपत घट्ट पाहिजे तुम्ही या स्टेजला पाण्याचा वापर करू शकता किंवा सगळं पाणी टाकून मस्त लपलपीत असं शेवग्याचा रस्साही करू शकता तुम्ही. तर मी घट्टसर शेवगा करणार आहे मसाला म्हणून, त्यासाठी मी काही जास्त पाणी वापरलं नाही. 10-1 मिनिटभर मस्त ताट लावून शिजवून घेतलेला आहे. इतका मस्त कलर आला होता ना, हॉटेलपेक्षाही भारी भन्नाट चवीचा आपला शेवगा मसाला तयार आहे. नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि करूनच बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली म्हणून. आणि आवडली तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही माझी रेसिपी मी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही छान छान व्हिडिओ पाहताल. असेच घरगुती आपले छोटे मोठे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि मस्त तुम्ही एन्जॉय करा. तर हे आपले शेवगा मसाला झालेला आहे. तुम्ही ह्याला जिरा राईससोबत खावा किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशाबरोबरही एक नंबर लागतं. दिसायला इतकं भारी होतं आणि चवीला पण त्यापेक्षा डब्बल भारी झालं होतं. तर नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा आणि छान छान कमेंट करा. तुम्ही कमेंटच करत नाही बाबा, कमेंट करा कुठून बोलताय आणि नक्की एकदा तुमच्या गावाचं जिल्ह्याचं नाव नक्की सांगा, की मला पण वाटेल बाबा हां बाबा माझे व्हिडिओ एवढे लांब लांबपर्यंत गेलेत आणि कोणीतरी बघते आपल्याला. तर प्लेटमध्ये सर्व करून घेतलं होतं मी मस्त शेवगा. खरंच घरच्यांना खूप आवडलं होतं, तर म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे. आणि चला तर मग वेळ न घालवता मी घेते तुमचा निरोप. उद्या भेटूया छान एका मस्त व्हिडिओमध्ये आणि अशीच मस्त मस्त व्हिडिओ पाहत राहा, असा सपोर्ट करत राहा. आणि छोटेच रेसिपी असतात माझे पण भन्नाट चवीच्या असतात. नक्की करून बघा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.